सर्वप्रथम परमेश्वराला धन्यवाद देतो या सुंदरशा वेळेसमयी की परमेश्वराने पुन्हा एकदा मला तुमच्यामध्ये त्याचं वचन सांगण्याची जी सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मी परमेश्वराचा आभारी आहे. आणि आपल्या चर्चा मंडळीचाही आभारी आहे, पास्टरांचा आभारी आहे की त्यांनी मला ही सुवर्ण संधी दिली. वचनामध्ये जाण्याच्या पूर्वी आपण आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया. हालेलुया हालेलुया हालेलुया. स्तुतीस पात्र आणि भयासयोग्य अशा आमच्या जिवंत परमेश्वरा, अब्राहम इसाक आणि याकोबाच्या जिवंत देवा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो परमेश्वरा. बाप्पा, ही सुंदरसा समय तुझ्या चरणाजवळ येण्यास दिला म्हणून तुला धन्यवाद देतो बाप्पा. हे देव बाप्पा, जे काही वचन आज मी सांगणार आहे परमेश्वरा, ते मी नाही तर तू तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू तुझ्या पवित्र लोकांशी बोल बाप्पा. होय परमेश्वरा, इथून पुढची सर्व वेळ काळ तुझ्या पवित्र हातात सोपून प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा तारणार याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून तो आहे. आमेन. हालेलुया. आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या आपण उपासाच्या दिवसामध्ये आहोत. आजचा माझा विषय तोच आहे, उपास, राखेचा बुधवार, उत्तम शुक्रवार आणि मग पुनरुत्थान दिवस. आपण ईस्टर संडे नाही बोलत, पुनरुत्थान दिवस बोलतो, रिझर्वेक्शन डे. माझा आज तोच विषय आहे की आजचे जे उपासाचे दिवस चालू आहेत, हे उपासाचे दिवस आपण का करावे, कशासाठी करावे आणि करावे तर ते कोणत्या पद्धतीने करावे. जे उपासाचे दिवस चालू आहेत, आपण 40 दिवस उपासामध्ये आपले बरेचसे ख्रिश्चन बंधू भगिनी 40 दिवसाचे उपास करतात. परंतु ते 40 दिवसाचे उपास करणं योग्य आहे की अयोग्य आहे? आणि जर योग्य असेल तर ते कुठल्या प्रकारे करणं तुमच्या हिताचं आहे? कारण जेणेकरून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने 30 वर्षाचा असताना बाप्तिस्मा घेतला आणि पाण्यातून जसा वर आला त्याच वेळेस तो अरण्यामध्ये उपासासाठी निघून गेला. तुम्हाला माहिती आहे का, प्रभू येशू ख्रिस्ताला उपासामध्ये कोण घेऊन गेलं? प्रभू येशू ख्रिस्त हा उपास करण्यासाठी पवित्र आत्मा त्याला घेऊन गेलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याने प्रेरित केलं आणि तो 40 दिवस 40 रात्र हा उपास करण्यासाठी गेलेला आहे. परंतु ते 40 दिवस आणि 40 रात्र आणि आत्ता जे आपण करतोय ते 40 दिवस 40 रात्र याच्यात खूप फरक आहे. कारण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तानी अरण्यामध्ये बाप्तिस्मा घेऊन अरण्यामध्ये उपासाला गेला, उपास संपल्याच्या नंतर मत्तेमध्ये दिलेलं आहे की उपास संपल्याच्या नंतर सैतानाने त्याची परीक्षा घेतली आणि जसं परीक्षेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पास झाला त्यानंतर तो गालिलेला निघून गेला आणि मग तिथून पुढे त्याची सेवा ही चालू झालेली. परंतु आपण काय करतो, 40 दिवस उपास करतो, 40 दिवसानंतर मोंडी थर्सडे, मग गुड फ्रायडे आणि मग पुनरुत्थान दिवस. पण आपण जे उपास चालू करतो ते आपण राखेचा बुधवार या दिवसापासून उपास चालू करतो. जर तुम्ही बायबलनुसार उपास करायचे असेल तर तुम्हाला बायबल वाचणं आणि बायबलच्या वचनानुसार चालणं फार महत्वाचं आहे. तुम्ही रूढी परंपरानुसार जर उपास प्रार्थना करत असाल तर त्या तुमच्या उपासाला काडी मात्र अर्थ नाहीये किंवा त्याचा तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या परिवारामध्ये किंवा तुम्ही ज्या काही गोष्टीसाठी उपास करता तो व्यर्थ आहे. कारण प्रभू येशू ख्रिस्तानी 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये फक्त एकच वेळेस उपास केले. आपण रूढी परंपरेप्रमाणे वर्षानुवर्ष उपास करतो. जर प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा असती
की जसे मी 40 दिवस 40 रात्र उपवास केले, तसे माझ्या सर्व लोकांनी, जे माझ्यावर विश्वास ठेवतात, जे माझ्या वचनाप्रमाणे चालतात, त्या लोकांनी 40 दिवस 40 रात्र उपवास करायचे. तर ते बायबलमध्ये कुठंतरी त्यांनी लिहून ठेवलं असं. येशू ख्रिस्ताने आज एवढे गोष्टी केल्यात, एवढे चिन्ह चमत्कार केलेत, त्या एक एक गोष्टी त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. मग त्यांनी जे 40 दिवस उपवास प्रार्थना केली, ती त्यांनी का नाही लिहून ठेवली? मग तुम्हाला उपवास करण्याचा आदेश का दिला नाहीये? मग जर प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं नाहीये, तर मग आज आपण लोक राखेचा बुधवार, मोंदी थर्सडे, गुड फ्रायडे, पुनरुत्थान दिवस हे कुठल्या म्हणण्यानुसार करतो, किंवा कोणी आपल्याला सांगितलेले? जे रूढी परंपरेने चालत आलेले, आपण कधी बायबलमध्ये वाचलं नाहीये, आपण कधी त्याचा अभ्यास केला नाही की हे कुठून आलं. आपल्या पूर्वजांनी आपल्याला सांगितलं म्हणून आपण ह्या गोष्टी करायला चालू केलेल्या आहेत. पण ह्या गोष्टी तुम्ही ज्या करता त्या किती हिताच्या आहेत आणि किती नाही, याचा थोडा तरी विचार केला आहे का कधी? परमेश्वर सांगतो, आपण वचनातून वाचूया. योना याचा 3रा अध्याय 1 ते 10 वचन. जोना 3:1 to 10. हा, एक सेकंड. पहिलंच देवाने काय सांगितलं, की परमेश्वराचं वचन दुसऱ्यांदा योनाला प्राप्त झालंय. पहिल्यांदा काय झालं होतं? पहिल्यांदा पण योनाला सांगितलं होतं की तू उठ आणि निनवे शहरात जा आणि तिथं सुवार्ता सांग. तर योना तिथून निघाला आणि परमेश्वराचा शब्द पाळला नाही, तो दुसऱ्या ठिकाणी निघून गेला. दुसऱ्या ठिकाणी निघून गेल्यावर परमेश्वराने काय केलं? त्याला 3 दिवस माशाच्या पोटामध्ये ठेवलं. म्हणजे परमेश्वराचा शब्द योनासारख्या त्याच्या दासाने मानला नाही, तरी सुद्धा परमेश्वराने योनाला शिक्षा दिलेली आहे. 3 दिवस माशाच्या पोटात राहणं ही योनाला शिक्षा होती. तो हाऊस म्हणून तिथं राहिलेला नाहीये, किंवा परमेश्वराने त्याला असंच तिथं ठेवलेलं नाहीये, ही त्याला शिक्षा आहे. मग जर तुम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालत नाही, तर तुम्हाला काय शिक्षा भेटायला पाहिजे? वाचा प्रकटीकरण याचा 22वा अध्याय 18वं वचन. ह्या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्यात भर घालीन, त्यावर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील. आणि जो कोणी या संदेशा पुस्तकातून वाचनातून काही काढून टाकील, त्याचा वाटा या पुस्तकात वर्णन केलेल्या जीवनाच्या झाडातून व पवित्र नगरीतून देव काढून टाकील. तर परमेश्वराने इथं सुटसुटीत शुद्ध भाषेमध्ये लिहिलेलं आहे. जी भाषा आपल्याला कळती त्या प्रत्येक भाषेमध्ये जर हे वचन परमेश्वराने आपल्यापर्यंत पोहोचवले, तर मग आपण रूढी परंपरेप्रमाणे का वागतो? जर देवाने तुम्हाला इथं दिलेलंच नाहीये, मोद राखेचा बुधवार हा पूर्ण बायबल मध्ये कुठं लिहिलेला आहे? कोणी वाचलं? जर आपण राखेचा बुधवार हा वाचलंच नाही, माहितीच नाहीये, लिहिलेलंच नाहीये, तर मग आपण हा राखेचा बुधवार का पाळतो? याच्या मागचं कारण काय? राखेचा बुधवार पाळण्यामागचं कारण काय आहे? रोमई रोमी लोकांमध्ये त्यावेळेस पासून, जे आता आपण ज्यांना रोमन कॅथलिक बोलतो, त्या लोकांमध्ये राख ही कपाळाला लावायचे, गळ्याला लावायचे आणि ऍश वेनसडे साजरा करायचे. पण ही परंपरा तिथून चालत आलेली आहे, ही येशू ख्रिस्ताने नाही केलेली. त्यावेळेस बुधवार होता का? शुक्रवार होता? गुरुवार होता? काय होतं त्यावेळेस? मग आपण का रूढी परंपरेप्रमाणे प्रमाणे चालतो? राखेच्या बुधवारचं कुठंच लिहिलेलं नाहीये. राख हा शब्द ऍश, लेंथ बोलतात, ह्याचा अर्थ
जो बायबलमध्ये दिलेला आहे तो ख्रिस्ती लोक घेत नाहीत, आणि जो नाही घ्यायला पाहिजे तो अर्थ ख्रिस्ती लोक घेतात. लेंथ म्हणजे काय, की पश्चाताप करण्यासाठी योनानी ज्यावेळेस निनवे शहरात जाऊन सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा, नाहीतर निनवे शहराचा नाश हा पक्का आहे, म्हणून त्या लोकांनी नाशाचा पासून बचाव होण्यासाठी पश्चाताप करावा, म्हणून राखेमध्ये जाऊन बसलेले. आणि मग त्यांनी सांगितले की उपास कसा पाहिजे. त्यावेळेस तिथं दिलेलं आहे की उपास कसा हवा आहे. परमेश्वर सांगतो की मला मान्य होईल असा उपास कुठला आहे. आपण वाचूया ते पुढे. येशू ख्रिस्त काय बोलतो की येशू ख्रिस्ताला कसा उपास पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या मनासारखा उपास आपण करतो का. आपण पारंपरिक पद्धतीने जे चालत आले त्याप्रमाणे उपास करतो. हाँ, आगे पढ़िए सिस्टर. जोना. बहुत बड़ा नगर था. हा, काय प्रचार केला तिथे जाऊन योनानी. निनवे हे शहर देवाच्या दृष्टीने काय होतं, फार मोठं शहर होतं. पण निनवेचा नाश व्हावा नाही अशी देवाची इच्छा होती, मनापासून इच्छा होती. म्हणून देवाने काय केलं की योनाला बोलला की तू तिथे जा आणि निनवेच्या लोकांना प्रचार कर की जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर निनवे शहराचा नाश होईल, निनवे शहर धुळीस मिळेल. मग त्याच्यानंतर काय झालं, आगे पुढे. हाँ, वहां पे ताट उड़ा लिखा है, लेकिन मराठी में क्या लिखा है. तेव्हा निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला. देवाचा जो सेवक देवाच्या नावाने तिथं गेला होता त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, देवावर विश्वास ठेवला आणि त्यांनी उपास नेमला. 40 दिवस उपास नेमले असं सांगितलंय का. एक दिवस त्यांनी उपास नेमला. तो एक दिवस आहे, उपासाचा एक दिवस आहे. 40 दिवस तुम्हाला उपास करायला लावलेलं नाहीये, बायबलमध्ये कुठंच लिहिलं नाहीये. भरपूर प्रचारक असे आहेत की ते सांगतात मोशेनी पण 40 दिवस डोंगरावर उपास केला. मोशेनी 40 दिवस डोंगरावर उपास केलेला नाहीये. निर्गमच्या पुस्तकात कुठंही मोशेचं नाव नाहीये की मोशेनी 40 दिवस उपास केलेला आहे म्हणून. बायबल जर व्यवस्थित वाचलं तर त्याच्यात आपल्याला समजून येईल मोशेनी कधीच 40 दिवस उपास केला नाही. मोशे हा देवाबरोबर बोलण्यासाठी डोंगरावर गेला, पण त्याला 1 दिवस लागल का 2 दिवस का 4 दिवस का 8 दिवस लागल हे त्याला समजून आलं नाही. अशा वृत्तीमध्ये तो 40 दिवस इथं राहिलेला आहे. पण तो 2 दिवसात जर परत आला असता तर, किंवा 8 दिवसात परत आला असता तर, किंवा 2 महिने लागले असते, 60 दिवस लागले असते तर. त्यामुळं सांगणारे लोक सांगतात की मोशेनी पण येशू ख्रिस्त सारखे 40 दिवस उपास केलेले, असं नाहीये. हा, आगे. हा. हा, काय सांगितलंय, उपास कसा करायचा. तर ज्या वेळेस निनवेतील लोकांनी देवावर विश्वास ठेवला त्यावेळेस निनवेतील लोकांनी एक दिवस नेमलाय. हा दिवस राजाला पण माहित नाही, पण तो दिवस लोकांनी नेमला. आणि लोकांनी काय केलं, कनिष्ठापासून ज्येष्ठांपर्यंत म्हणजे लहान लेकरांपासून अतिवृद्ध व्यक्तीपर्यंत त्यांनी काय केलं, गोंताट नेसले. गोंताट नेसणं म्हणजे काय, ज्या वेळेस तुम्ही तुमच्या एका पोस्टवर असता आणि तुम्हाला पश्चाताप करायचा आहे, तुम्हाला देवाजवळ यायचंय, त्यावेळेस तुम्ही ते सर्व काही सोडून
तुम्ही तुमच्या देवाच्या सानिध्यात येण्यासाठी त्या सर्व गोष्टीचा त्याग करून तुम्ही पश्चातापरूपी अंतःकरणाने देवाच्या समीक्ष ज्यावेळेस येताल त्यावेळेस त्याला म्हणतात गोंताट नेसणं. आपण कसे आपण उपासाच्या दिवसामध्ये असे राहतो का? आपले कपडे, माझे तर कपडे किती कडक आहेत, पण मी उपास पकडत नाही. कारण उपास पकडणं कसा पकडायचा हे पण मी तुम्हाला सांगणार आहे आज. आणि जे लोक आत्ता पकडतायत ते काय चूक करतायत हे पण मी सांगणार आहे. मी कोणाला दोष देत नाहीये, का माझं हेही म्हणणं नाही की तुम्ही उपास पकडू नका. तुम्ही उपास पकडा. पण ज्या वेळेस येशू ख्रिस्तानी बाप्तिस्मा घेऊन अरण्यात गेला त्यावेळेस बाप्तिस्मा देणारा योहान काय सांगत होता? पश्चाताप करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. त्यांनी कधीच सांगितलं नाही उपास करा, देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. तुम्हाला जर देवाचं राज्य पाहिजे असेल तर तुम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. उपास करून तुम्ही स्वर्गाचं राज्य प्राप्त करू शकत नाही. हा तुमचा चुकीचा गोड गैरसमज असेल तो पहिला तुम्ही काढून टाका. तुम्हाला आत्ता जर देवाचं राज्य पाहिजे असेल तर तुम्हाला पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि पश्चाताप करताना जो उपास करायचा आहे तो कसा करायचा तो आपण पुढे बघूया. आगे पुढे. हा, राजाने काय केलं? ज्या वेळेस निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवून उपवासाचा दिवस नेमला, ही गोष्ट काय झाली? राजाच्या कानापर्यंत गेली. त्यावेळेस राजाने काय केलं? त्याचं सिंहासन सोडलं. त्याचं सिंहासन सोडून तो खाली जमिनीवर आला. जमिनीवर येऊन त्यांनी त्याचे राजवस्त्र जे आहेत ते काढले आणि ते काढून त्यांनी काय केलं? त्याचे जे सरदार आहेत त्यांच्याबरोबर ठराव पास केला. एक आदेश काढला निनवे शहरासाठी. काय आदेश आहे तो? काय आदेश काढला त्यांनी? की कोणा माणसाने, पशुने, गुराढोराने व शेरडा मेंढरांनी काही चाखू नये. खाणं तर लांबच हा. खाणं ही गोष्ट फार लांब झाली. खायचं नाही म्हणजे सर्वात महत्वाचं तुम्हाला स्वयंपाक करायचा नाही. स्वयंपाक करायचा नाही म्हणजे चूल पेटवायची नाही. आपण करतो का असं? काही खाऊ नये आणि काही पिऊही नये. प्यायचंही नाही सांगितलंय. आपण उपासात काय करतो? पी लिंबू पाणी, पी दूध, दही खा, बटाटे खा, चिप्स खा, केळं खा, साबुदाणा खा. आणि एवढं जरी नाही खाल्लं तरी संध्याकाळी आपण उपास सोडतो. येशू ख्रिस्तानी सोडले का उपास? इथं तरी सांगितले राजानी की दिवसभर उपास राहा आणि संध्याकाळी तुम्ही काही पाहिजे ते खावा? नाही सांगितलं. आगे पुढे. हा, इथं उपास का करायला सांगितलंय? ज्या वेळेस निनवे शहर याचा नाश होणार होता म्हणून परमेश्वरांनी योनाद्वारे सांगितलं की तुम्ही उपास करा, पश्चाताप करा. पश्चातापाचा हा उपास आहे, तो करा. ज्यामुळे तुमचे कुमार्ग तुमच्यापासून दूर होतील. तुमचा पश्चातापामुळे तुमचे पाप तुमच्यापासून दूर होतील. आणि कदाचित ह्या गोष्टीचा जर देवाला उपास मान्य झाला किंवा तुमचा पश्चाताप देवाने मान्य केला तर तुम्ही वाचू शकता. कदाचित. तिथं सांगितलं नाही की असं केलं की असं होणारच. जर केलं आणि तो जर उपास देवाला मान्य झाला तर तुम्हाला क्षमा मिळेल आणि तुमच्या शहराचा नाश होण्यापासून तुम्ही वाचत. पण आपण तसं करतो का? आपण नाही करत.
सर्वात पहिला उपवास कोणी केलाय माहिती आहे तुम्हाला? उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायापासून प्रार्थना विनंती चालू झालेली आहे. उत्पत्ती पूर्ण वाचा, उत्पत्तीमध्ये उपास नाहीये. निर्गम, लेविय, गणना, अनुवाद, योशवा, कुठल्याच पुस्तकामध्ये उपास हा शब्द नाहीये. पण शास्त्रेमध्ये हा शब्द पहिल्यांदा आलेला आहे, उपास. शास्त्रीयाचा 19वा अध्याय जर तुम्ही वाचला तर त्याच्यामध्ये तुम्हाला कळून येईल की 20व्या अध्यायामध्ये 26वं वचन त्याच्यात दिलेलं आहे की उपास करून काय करायला पाहिजे. हे तुम्ही नंतर वाचू शकता. पण 19वा अध्याय जर वाचला तर तुम्हाला कळेल की 20व्या अध्यायाच्या 26व्या वचनामध्ये उपास का सांगितलेला आहे आणि पहिला उपास कोणी केला, तेव्हापासून इस्रायल लोक उपास का करायला लागले, हे त्याच्यामध्ये पहिला शब्द हा तिथं आलेला आहे आणि पहिला उपास त्या लोकांनी केलेला आहे. त्यामध्ये आजकाल जे आपण उपास करतो ते उपास देवाला मान्य होतात का? जर ते उपास देवाला मान्य होत नाही तर मग देवाला मान्य होणारा उपास कुठला आहे याचा तुम्ही विचार केला का? आज आपण जो उपास करतो, आपण वाचू मग मी सांगतो तुम्हाला. मत्ते 6:16, मत्ती रुचित सुसमाचार इसका 6वां अध्याय 16वीं पद. आगे. हा, कसा उपास करायला सांगितलंय? तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे तोंड बारीक करू नका. तुम्ही गावभर दिवंडी पिटवू नका की माझा उपास आहे. 4 लोकात गेले, कोण म्हणलं अरे ये ना जेव ना, नाही माझा उपास आहे. जिथं तुम्ही हे बोलला तिथं तुमच्या उपासाचा काही अर्थ राहिला नाही. तो दिवस तुमचा निष्फळ वाया गेलेला आहे. उगच पोटाची उपासमार आणि देवाकडून काय प्रतिफळ पण नाही. कारण देवानी काय सांगितले, परमेश्वर काय सांगतो, जर तू उपास करतो तर आपल्या डोक्याला तेल लाव. तुम्ही तेल लावता का? नाही लाव. व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपास करत आहे हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तदर्शी पित्याला समजलं पाहिजे. त्यासाठी काय सांगितलेलं आहे की तुम्ही एका खोलीमध्ये जावा, पवित्र दिवस नेमा आणि त्यावेळेस तुम्ही उपास प्रार्थना करा. योएल याचा पहिला अध्याय 14व वचन, त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, उपासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरा, तुमचा देव परमेश्वर याच्या मंदिरात वाढ वडिलांना बोलवा, देशात राहणाऱ्या सर्वांना जमवा व परमेश्वराला आरोळी मारा. योएलच्या पुस्तकात काय सांगितलंय परमेश्वराने की तुम्ही एक दिवस नेमा. 40 दिवस सांगितलेत का तुम्हाला उपास धरायला? मग तुम्ही का 40 दिवस धरता? तुम्हाला एकच दिवस सांगितलंय, पण तो एक दिवस तुम्हाला काय करायचंय, तो एक दिवस नेमायचा आहे आणि तुमच्या सर्व वडीलजनांना, तुमच्या मंडळीला, तुमच्या सर्व लोकांना एकत्र जमवायचंय पवित्र मंदिरात. म्हणजे तुम्हाला कुठं चर्चमध्ये बोलवायचंय. तुम्हाला कोणी सांगितलं घरोघरी जाऊन प्रार्थना करायला? जे देवाने तुम्हाला सांगितलं नाही ते तुम्ही करताय आणि जे देवाने तुम्हाला सांगितलं ते तुम्ही करत नाही. याचं प्रतिफळ काय भेटणार? तुमचा उपास करून तुमच्या
परिस्थिती बदलणार आहे, की तुम्ही उपवास प्रार्थनेमुळं तुमचं जीवनामध्ये काय बदल होणार आहे? का तुम्ही रूढी परंपरा प्रमाणे जे चालत आलेले आहेत ते करतात, त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय फरक होणार आहे? जर देवाने तुम्हाला ते सांगितलं नाही, तर तुम्ही ते का करता? रूढी परंपरा तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाणार नाहीत. जर तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचं असेल, तर बायबलच्या वचनाप्रमाणे तुम्हाला चालावं लागेल. बायबलमध्ये जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल. तरच तुम्हाला स्वर्गाचं राज्य प्राप्त होईल. परमेश्वर म्हणतो, माझ्या नावाने भूत काढणारे, प्रार्थना करणारे, आजारांना बरे करणारे, असे भरपूर लोक असेल, त्यांना मी शेवटच्या काळात काय बोलू, की मी तुम्हाला ओळखत नाही. त्यावेळेस तुम्ही पण म्हणताल, की प्रभू आम्ही तर 40 दिवस 40 रात्र उपवास केलेत. आम्ही घरोघरी जाऊन उपवासाच्या दिवसात मंडळीच्या घरी जाऊन प्रार्थना वगैरे केली आहे. तुम्हाला सांगितलं कोणी? हे ट्रेडिशनली आपण वागत आलेलो आहे आजपर्यंत. 40 दिवस चालू झाले नाही, की आपण आपल्या चर्च मधले लोक प्रत्येक आपल्याच चर्चच्या मेंबरच्या घरी जातात. कोणी सांगितलं तुम्हाला आपल्या चर्चच्या मेंबरच्या घरी जायला? योना का 3रा वचन पढ़िए, 3रा अध्याय 3रा वचन। क्या लिखा है उसमें? जोना। कुठं गेला योना? निनवेच्या नगरामध्ये गेला. निनवेच्या रस्ते रस्ते तो फिरलेला आहे, गल्ली बोळ तो फिरलेला आहे, प्रत्येक गल्लीतून तो फिरलेला आहे. का तो फक्त ख्रिश्चन लोकांच्या घरी गेला? का फक्त चर्चच्या लोकांच्या घरी गेला? जर तुम्हाला रस्त्याने आरोळी मारत फिरायला सांगितलेलं आहे, तुम्हाला गल्ली बोळात फिरायला सांगितलंय, तर तुम्ही तुमच्या चर्चचे लोक फक्त तुमच्याच चर्चच्या मेंबरच्या घरी जाऊन प्रार्थना का करता? तुम्हाला तर चर्च मध्ये येऊन प्रार्थना करायला सांगितलेलं आहे. मग तुम्ही हे देवाचं वचन का मानत नाही? जर तुम्हाला परमेश्वराने सांगितलंय, की तुम्ही गावातल्या प्रत्येक नगरामध्ये फिरा, प्रत्येक शहरामध्ये फिरा, प्रत्येक रस्त्यावर फिरा, ते पण आरोळी मारत फिरा, आणि त्यावेळेस लोकांना देवाचा सुसमाचार सांगा. तुम्ही तुमच्याच लोकांच्या घरी जाऊन सुसमाचार सांगता. प्रत्येक मंडळीमध्ये हेच चाललेलं आहे. प्रत्येक मंडळीची शिकवण ही चुकीची होत चाललेली आहे. मग त्या चुकीचे शिक्षण किती दिवस पुढं रूढी परंपराप्रमाणे चालू ठेवणार आहेत? तुम्हाला सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला पश्चाताप करायचा आहे, तर तुम्हाला कुठल्या प्रकारे उपवास करावा लागेल. आणि जर तुम्ही अशा प्रमाणे केलं, तर त्याचा तुमच्या जीवनामध्ये काहीच फायदा नाही. तुम्ही म्हणता आम्ही वर्षानुवर्ष उपवास प्रार्थना करत आलेलो आहे, मग का तुमच्यामध्ये अजून बदल झालेला नाही? येशू ख्रिस्तानी एकच वेळेस उपवास केले होते, त्याला पवित्र आत्म्याने उपवास करायला सांगितले होते. तुम्हाला कुठला आत्मा उपवास करायला सांगतोय? जर तुम्हाला पवित्र आत्मा उपवास करायला लावतोय, तर तुम्ही पवित्र आत्म्याच्या प्रमाणे, बायबलच्या वचनाप्रमाणे तुम्ही उपवास करायला पाहिजे, ना की तुम्ही तुमच्या मनाने किंवा वंश रीती रिवाजाप्रमाणे, रूढी परंपराप्रमाणे चालत आलेला उपवास करायला पाहिजे. जर तुम्हाला पवित्र आत्मा चालवत आहे, तर पवित्र आत्मा तुम्हाला उपवासामध्ये घेऊन जाईल. कुठलं चर्च, कुठली मंडळी किंवा दुसरा कुठलाच व्यक्ती तुम्हाला उपवास करायला लावू शकत नाही, आणि तुम्ही तो उपवास करू शकत नाही. दयेचा आणि कृपेचा काळ चालू आहे, म्हणून आपण आपल्या मनाप्रमाणे वागत चाललेलो आहे. परंतु ख्रिस्ती बंधू आणि भगिनींनो, आपण हे विसरलेलो आहे, की देव हा क्रोधिष्ट आहे. आता कृपेचा काळ चालू आहे, म्हणून आपण खूप सहजवारी घेते. पण ज्या वेळेस परमेश्वराचा दिवस येईल, त्यावेळेस तो क्षण, त्यावेळेस त्या क्षणामध्ये कृपा हा शब्दच नसणार आहे. त्यामुळं अजूनही टाइम गेलेला नाहीये. रूढी परंपरेप्रमाणे चालू नका. देवाच्या वचनाप्रमाणे चाला. देवाचं वचन काय सांगते त्याप्रमाणे चाला. कारण परमेश्वर सरळ बोलतो,
मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही ऐकत नाही. तुम्ही मनुष्याने जे नियम बनवले त्याप्रमाणे चालता. वाचा तुम्ही मार्क याचा 7वा अध्याय 7वं आणि 8वं वचन. हा, बघा, एक मिनिट. परमेश्वर काय सांगतो? बायबल सांगते, मी नाही सांगत आहे. बायबल सांगते इथं की हे व्यर्थ माझी उपासना करतायत, व्यर्थ. कारण परमेश्वराला हा उपास आवडतच नाहीये. परमेश्वराने काय सांगितले ते तुम्ही करत नाहीये, आणि जे सांगितलं नाही ते तुम्ही करताय, मग ती गोष्ट परमेश्वराला कशी आवडल? स्पष्ट इथं लिहिलेलं आहे, ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात. आता हे कोणी शिकवलेलं आहे आपल्याला? राखेचा बुधवार कोणी शिकवलाय? मला तर माझ्या घरच्यांनी सांगितलं होतं की राखेचा बुधवार येतो. त्यांना कोणीतरी सांगितलं असेल, त्यांना कोणीतरी सांगितलं असेल. रूढी परंपरा प्रमाणे आलं ना हे. का मी नाही वाचलेलं बायबल मध्ये? तुम्ही कोणी वाचलंय का बायबल मध्ये? मग तुम्ही पण रूढी परंपरा प्रमाणे वागताय. म्हणून इथं परमेश्वराचं वचन काय सांगतंय? ते व्यर्थ माझी उपासना करतात, कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम. देवाचा नियम नाहीच आहे तो. तो मनुष्याने काढलेलं आहे हे सगळं. मनुष्याने ह्या गोष्टी काढलेल्या आहेत. एक छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला. की आपण उपासाची सुरुवात राखीच्या बुधवारपासून करतो. तेव्हापासून आपण 40 दिवस उपास प्रार्थनाला चालू करतात. मग मोंदी थर्सडे म्हणजे शेवटचं प्रीतिभोजन ज्यावेळेस येशू ख्रिस्तानी घेतलं त्याच्या शिष्यांबरोबर, आणि यहुदा इस्कोरियात मध्ये सैतान घुसला आणि त्यांनी येशूला धरून दिलं. पण गुड फ्रायडे आपण करतो. आता गुड आणि फ्रायडे याचं मराठीमध्ये विश्लेषण केलं तर उत्तम शुक्रवार आपण म्हणतो. जसा योना 3 दिवस माशाच्या पोटात राहिला, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस भूमीच्या पोटात राहिला, असं वचन आहे. मग जर शुक्रवारी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं, तर शुक्रवारचा दिवस, शुक्रवारची रात्र 1 दिवस झाला. शनिवारचा दिवस, शनिवारची रात्र 2 दिवस झाले. आणि रविवारचा दिवस आणि रात्र होण्याच्या अगोदर, म्हणजे रविवारी भल्या पहाटेच प्रभू येशू ख्रिस्त उठला. मग 3 दिवस कुठं होतात? मग जर रविवारी पहाटे येशू ख्रिस्त उठलाय, तर मग तुम्ही गुड फ्रायडे करायला पाहिजे का? परमेश्वराने सांगितले 3 दिवस तो भूमीच्या पोटामध्ये राहील. मग ते 3 दिवस कुठले? मग तो गुड थर्सडे यायला पाहिजे. विचार करा. रूढी परंपरेप्रमाणे आपण गुड फ्रायडे साजरा करत आलेलो आहे, इस्टर संडे साजरा करत आलेलो आहे, राखेचा बुधवार साजरा करत आलोय. पण ह्याच्यावर कधी विचार केला का? 3 दिवस 3 रात्र भूमीच्या पोटामध्ये येशू ख्रिस्त राहील, मनुष्याचा पुत्र राहील, हे जर वचनामध्ये सांगितलेले, तर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं का 3 दिवसाचं? मग तो सोमवारी पहाटे उठला पाहिजे, नाहीतर मग गुरुवारी वधस्तंभावर गेला पाहिजे. मग गुरुवारी जर वधस्तंभावर जातो, तर मग तो गुड थर्सडे करायला पाहिजे, उत्तम गुरुवार. मग तुम्ही शुक्रवार का करता? थोडासा विचार करायला पाहिजे. मी सांगतो म्हणून नाही, बायबल सांगते. माझ्या मनाचं मी काहीच सांगत नाहीये, सगळं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. जर ह्या दिवसामध्ये चेंजेस आहेत, तरी सुद्धा आपण ह्या गोष्टी करतच आलेलो आहे. ह्या गोष्टी माझ्या अगोदरही कितीतरी जणांनी सांगितलेल्या आहेत, मी पण सांगत आहे. पण आपले लोक कसे आहेत? सोनाराने वाजवली फुंकारी, आणि काय इकडून तिकडून गेले वारे. असंच आहे ना.
आपण कितीही सांगितलं, कितीही काही बोललो, तरी आपले लोक रूढी परंपरेमध्ये गुंतलेले आहेत आणि ते त्याच दिशेने जाणार आहेत, त्याच वाटेने चालणार आहेत. आता तरी वेळ फार जवळ आलेली आहे. आता तरी ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडा. कारण दिवस फार कमी राहिलेले आहेत. देवाला जो उपास पाहिजे, तो कसा पाहिजे, ते आपण बघितलं पाहिजे. देवाची काय योजना आहे, ते आपण बघितलं पाहिजे. परमेश्वर बोलतो की योएल याचा दुसरा अध्याय 12व्या वचनामध्ये, आता तरी परमेश्वर म्हणतो, तुम्ही मनपूर्वक माझ्याकडे वळा, उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा. तरी सुद्धा आपण ऐकत नाहीये. तरी सुद्धा आपण त्याच रूढीमध्ये, त्याच परंपरेमध्ये, त्याच रीतिरिवाजाप्रमाणे चालत आलेलो आहे. कितीतरी लोकांना बायबलचं वचन बाय हार्ट आहे, माहिती आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तरी सुद्धा त्या त्या मंडळीप्रमाणे, त्या त्या लोकांप्रमाणे ते वाहत चाललेले आहेत. लोकांच्या म्हणण्यानुसार जर वागाल, तर त्याचं प्रतिफळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. आणि वचनाप्रमाणे वागाल, तरी त्याचं प्रतिफळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. उपास करणारे स्वर्गात जातीलच, याची काही गॅरंटी नाहीये. पण उपास न करणारे नरकात जातील, हे पण नाही सांगू शकत. कारण न करणारे हे पण स्वर्गात जाणार नाहीत, आणि करणारे हे पण नरकात जाणार नाहीत किंवा स्वर्गात जाणार नाहीत. पण जो पश्चाताप करल आणि वचनाप्रमाणे वागल, तो नक्कीच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश पावेल. आज हेच सांगायचंय की जे उपास तुम्ही विचार करता, जसे करताय, मी सांगतो म्हणून नाही, तुम्ही बायबलच्या वचनानुसार विचार करा, बायबलचं वचन वाचा, परमेश्वराने कुठल्या प्रमाणे उपास करायला सांगितले ते बघा, आणि मग त्याप्रमाणे उपास करायला चालू करा. राखेचा बुधवार पासून किती लोकांनी उपास चालू केलेले आहेत. रविवारी चर्चला येणार नाहीत, पण राखेच्या बुधवारी खूप जण चर्चला येतात. कारण का? तर आज राखेचा बुधवार आहे, आजपासून आमचा पहिला उपास चालू झालेला आहे. अरे पण हा राखेचा बुधवार आला कुठून? तुमच्या मनातून, मनुष्याच्या मनातून, तुमच्या वडिलोपार्जित लोकांच्या मनातून कुठून आलेला आहे हा? मी म्हणत नाही की उपास करणं चुकीचं आहे. उपास करणं हे तुमच्या शरीरासाठी, आत्म्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला परमेश्वराच्या जवळ येण्यासाठी उपास प्रार्थना फार महत्वाची आहे. पण ती उपास प्रार्थना कुठल्या पद्धतीने करायची ते दिलेलं आहे ना बायबलमध्ये. मग जे बायबलमध्ये दिलेलं आहे त्याला सोडून तुम्ही तुमच्या मनाने का करता? आणि जर तुम्ही तुमच्या मनाने करताय, तर त्याचा काहीही अर्थ नाहीये. ते निष्फळ तुमचं टाइम वेस्ट आहे. निष्फळ तुमचा दिवस वाया जाणार आहे. निष्फळ तुम्ही पोटाला मारणार आहेत. आणि जे आता आपण 40 दिवस उपास प्रार्थना करतो, ह्याच्यामध्येही काही साध्य होत नाहीये. परमेश्वराने सांगितले, राग घेऊन बसा. राग कोणी घेतली नाही. तुम्ही दारोदारी फिरू नका, तुम्ही गावोगावी फिरा सांगितलंय. आपण लोक आपल्याच लोकांच्या घरी जाऊन प्रार्थना वगैरे करतो. 6-7 घरं झाले की 8व्या घरामध्ये त्याच घरात जेवण करून येतो. चुकीचं आहे. जेवण करणं चुकीचं नाहीये, पण खोट्या उपासाच्या नावाने तिथं जाणं हे चुकीचं आहे. कारण लेन्थचे दिवस, बुधवार, गुड फ्रायडे, हे कुठंच बायबलमध्ये नाही आहे. जर हे परमेश्वराला वाटत असं की माझ्या लोकांनी या सगळ्या गोष्टी कराव्या, तर परमेश्वराने का हे लिहून ठेवलं नसतं का हो? आरामशीर लिहून ठेवलं असतं ना.
त्याची इच्छा असते ना. कारण ज्या वेळेस योहानाचे शिष्य परमेश्वराला येऊन विचारत होते की योहानाचे शिष्य उपास करतात पण तुमचे शिष्य उपास करत नाहीत, का बरं येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी उपास केले नाही? आणि का तुम्ही उपास करता? म्हणजे तुम्ही येशू ख्रिस्ताच्या शिष्यापेक्षा भारी मोठे झाले का? थोडासा विचार करा. तुमचे सगळे प्रश्न आणि त्याचे सगळे उत्तर बायबलमध्येच आहेत. मी सांगतो किंवा दुसरं कोण सांगतो म्हणून ऐकू नका. तुम्ही बायबलच्या वचनानुसार बघा, वचनानुसार वागा, वचनानुसार ते पाळा, तुम्हाला नक्की त्याचं प्रतिफळ मिळेल. शेवटचं वचन सांगतो आणि थांबतो मी. त्यानंतर देव काय बोलतो? योना तिसरा अध्याय 9 वचन, देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. ज्या वेळेस योना संदेशाच्या द्वारे निनवे शहरावर जे देवानी निनवे शहरास जे काही बोलायसाठी जे काही सांगायसाठी पाठवलं, त्याच्यानंतर निनवे शहराच्या लोकांनी आणि त्या राजांनी जे काही उपास केला, तो उपासाचा दिवस नेमला, गोंताट नेसलं, राख अंगावर टाकून घेतली आणि कनिष्ठांपासून श्रेष्ठांपर्यंत, गुराढोरांपासून मेंढरापासून सर्व लोकांनी उपाशी राहिले. त्यावेळेस परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावरून नाहीसा झालेला आहे. त्यावेळेस ते निनवे शहर वाचलेलं आहे. कारण त्यांनी परमेश्वराला पसंत पडल असा उपास केलेला आहे. जर तुम्हाला परमेश्वराच्या क्रोधापासून वाचायचं असेल तर तुम्हाला परमेश्वराच्या म्हणण्याप्रमाणे उपास करावा लागेल. मनुष्याच्या म्हणण्याप्रमाणे उपास करून त्याचं काही तुम्हाला प्रतिफळ मिळणार नाही. आजचं हे वचन जे आहे, हे वचन तुम्हा सर्वांना आशीर्वादित हो. या वचनाद्वारे तुम्ही सर्व आपल्या मनामध्ये जे काही गोष्टी चालल्या असतील त्या सर्व बाबतीत तुम्ही वचनावर विश्वास ठेवा, वचनाच्या आधारे चाला आणि वचनाप्रमाणे जर वागाल तर तुम्हाला निश्चितच त्याचं चांगलं प्रतिफळ परमेश्वराकडून प्राप्त होईल. आमेन. आपण प्रार्थना करूया. धन्यवाद देतो परमेश्वरा या सुंदरशा वेळेसाठी. तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे तू तुझ्या प्रिय लोकांशी बोललास म्हणून तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. होय परमेश्वरा, या उपासाच्या दिवसांमध्ये मनुष्याने कुठल्या प्रकारे उपास करावा आणि कुठला नाही करावा हे समजण्याचा अंतःकरण तू प्रत्येकाला दे परमेश्वरा. ते जे रूढी परंपरेप्रमाणे चालत आलेले आहेत परमेश्वरा, त्यापासून त्यांना तू वळव बाप्पा. होय परमेश्वरा, जिवंत देवाचं वचन त्यांना समजण्याची बुद्धी आणि अंतःकरण तू दे बाप्पा. होय परमेश्वरा, तुझं येणं जवळ झालेलं आहे परमेश्वरा. या दिवसामध्ये सर्वांनी परमेश्वरा पश्चाताप करून तुझ्याकडे वळावं असं तू त्यांना बनव बाप्पा. परमेश्वरा, ज्यावेळेस तू तुझ्या राजवैभवामध्ये येशील तेव्हा आम्हा प्रत्येकाची तू आठवण कर बाप्पा. इथून पुढची वेळ का सर्व काही तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवून प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा तारणार याच्या गोड आणि पवित्र नावामध्ये केली म्हणून तो आहे. आमेन. थँक्यू ऑल.